सुनेत्राबाई पवार अतिशय कार्यक्षमपणाने कारभार सांभाळत असताना संघटना असेल किंवा प्रशासकीय असेल अशा वेळेला काँग्रेसची वैचारिक दिवाळखोरी ही काँग्रेसची त्या ठिकाणी दाखवलेली आहे आणि म्हणूनच वहिनींच्या संदर्भातलं त्यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे हे काँग्रेसच्या वैचारिक दिवाळखोरीचं तर द्योतक आहेच, तर प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी त्याचा निषेध करतो। राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्या भगिनी या संदर्भातल्या संतप्तपणाच्या आपल्या त्या ठिकाणी व्यक्त करतात। काल रात्री उशिरा काँग्रेसने सुद्धा या संदर्भामध्ये दिलगिरी व्यक्त केल्याचं ट्विट मी पाहिलेलं आहे, पण दिलगिरी व्यक्त करून विषय कधी संपत नसतो। काही वेळ बोलावं याचं भान असावं लागत असतं, ते दुर्दैवाने काँग्रेसचं राज्य पातळीवरचं नेतृत्व विसरले असं दिसतं। तर यापूर्वी सुद्धा काँग्रेसकडून त्यांच्या विरोधात उमेदवार दिला गेला होता। मग असं म्हणतात की दिल्ली ही काँग्रेसची नाराज होती त्या संदर्भाने आणि वारंवार असं त्यांच्या अनुषंगाने काँग्रेसकडून का टीका होत। एक तर असं आहे की या संदर्भामध्ये टीका होण्याचं कारण, टीका करण्याचं कारण एकच आहे की दादांच्या अकाली कुटुंबी निधनाच्या नंतर दादांबद्दलचं महाराष्ट्रामध्ये असलेल्या भावना ज्या पद्धतीने आज संबंध महाराष्ट्रामध्ये माझ्यासारख्या दीर्घकाळ राजकारणामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पाहिल्या, दादांची प्रथम जयंती सुद्धा संबंध राज्यभरामध्ये स्वयंपूर्तीने पक्षाच्या पलीकडे जाऊन नागरिकांनी, तरुणाईंनी, शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने केली आणि स्वाभाविकच दादांच्या 40 वर्षाच्या कौटुंबिक नात्यातल्या पत्नी म्हणून आज ज्या पद्धतीने वहिनी काम करताय, याच्यामुळे काँग्रेसच्या भवितव्याची चिंता असणारी मंडळी याबद्दलची अशी टीका टिप्पणी करणार, पण त्यांना करू द्या, आम्ही आमच्या मध्ये काम करत राहू। ज्यावेळी ट्विट केलं होतं नंतर जरी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असेल तरी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मात्र त्या घटनेचं अगोदर समर्थन केलेलं होतं। दुपारी त्यांनी ऑन रेकॉर्ड प्रेस कॉन्फरन्स घेऊन माध्यमांमध्ये विधान केलं होतं, त्यांनी विधान बरोबर आहे असं म्हणतात। तेच मी सांगतो की वैचारिक दिवाळखोरीचे उत्तम उदाहरण आहे। काल संध्याकाळी रात्री ट्विट केलं कारण त्यांच्या लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये याच्याबद्दलच्या तीव्र संतप्त भावना काँग्रेसच्या विरोधामध्ये उतरत आहेत, त्याच्यामुळे कदाचित त्यांना पश्चाताप झाला। संजय राऊत यांचं म्हणणं असं आहे की त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि त्यांच्यावरती होणारी टीका ही अजित पवार यांच्या पत्नी म्हणून नाही तर त्या उपमुख्यमंत्री घटनात्मक पदावर आहे त्याचं उत्तरदायित्व म्हणून त्यांनी बोलावं। एक तर संजय राऊत साहेबांना माहीत नाही, कारण वहिनी प्रभावीपणाने प्रशासनामध्ये काम करतात, संघटनेमध्ये काम करतात, त्या त्यांचे विचार स्पष्टपणाने जाहीर सभांच्या मध्ये, शासकीय कार्यक्रमांमध्ये मांडत असतात। अनेक वेळेला पत्रकारांशी सुद्धा त्यांचा संवाद त्या ठिकाणी होत असतोच, त्याच्यामुळे आता संजय राऊतांच्या अशा कुठल्या फुकटच्या सल्ल्याची आम्हाला आवश्यकता नाही। पण ज्या पद्धतीनं ज्यावेळी धनंजय मुंडे यांनी पत्रकारांना थांबा असं म्हटलं गेलं, वहिनींना प्रश्न विचारला गेल्याच्या नंतर तुम्ही प्रश्न थांबा हा प्रश्न विचारला, त्यानंतरचा हे सगळं प्रकरण सुद्धा जर पालकमंत्री म्हणून त्यांना प्रश्न विचारत असतील कायदा म्हणजे अध्यक्ष बोलायला लागतात तेव्हा तुमच्या पक्षाचे नेते त्यांना थांबवतात, हे चित्र महाराष्ट्रासमोर दिसतं। नाही, एक असं आहे की जर का आपण पाहिलं म्हणजे मला काय पूर्णपणाने बोलता आलं नाही, त्याच्या अगोदर सुद्धा मला कोणीतरी व्हिडिओ पाठवला होता, त्याची सत्यता माझ्याकडे नाही, कारण तिथे शेवटी ज्या वेळेला उपमुख्यमंत्री म्हणून, पालकमंत्री म्हणून वेळेला पत्रकारांना विनंती करून धनंजयनी त्या ठिकाणी पुन्हा त्यांना बोलवतं असं माझ्या कानावरती आहे। मी काय धनंजय मुंडेंजवळ माझी काही चर्चा नाही किंवा मला त्याच्या संदर्भातली सखोल माहिती त्या ठिकाणी नाही, आणि म्हणूनच नेमकं त्यावेळेला काय घडलं हा भाग नाही, त्याबद्दलची जी काही टीका टिप्पणी केली गेली काँग्रेसकडनं ती अत्यंत अयोग्य आहे। पालकमंत्री म्हणून तिथं बोलणं अपेक्षित होतं, कारण पालकमंत्रींची ती पत्रकार परिषद होती, तिथं धनंजय मुंडे पालकमंत्र्यांची पत्रकार परिषदेमध्ये आमदार धनंजय मुंडे बोलतात। नाही, एक असं आहे, मला माहित नाही ना, मी परिषद पाहिलेली नाही पूर्णपणाने, आणि पत्रकार परिषद अनेक वेळेला वेगवेगळे पालकमंत्री पत्रकार परिषद घेत असताना जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीच्या नंतर त्या जिल्ह्यातील प्रमुख आमदार बाजूला बसतात, हे चुकीचं नाही, पण पत्रकार परिषद ही शेवटी त्या प्रमुख व्यक्तीची असते। आता गेल्या माझ्या जिल्ह्यामध्ये
चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची पत्रकार परिषद आली, मी त्यांच्या बाजूला होतो, त्यामुळे मी कधी मध्ये बोललो नाही. आता कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये कशामुळे धनंजय मुंडे बोलले हे मी समजून घेईन. शेवटी पत्रकार परिषद ही मुख्य महनीय व्यक्तीची असते, अशा वेळेला बसणं ठीक आहे, पण बाजूला बसून पत्रकार परिषदेमध्ये भाग घेणं हे सुद्धा काय योग्य असं मला वाटत नाही. मागे पूर्वी दिल्लीत सुद्धा आम्ही पाहिलं की दिलीप वळसे पाटील हे बहिणींच्या पाठीमागे उभे होते आणि जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते मागून त्यांना थांबवण्याचे प्रयत्न करत होते असं पाहायला मिळाले. त्यामुळे तुमच्या पक्षाचे नेते वहिनींना बोलू का देत नाही? हे चूक आहे. पक्षातले नेतेचं वहिनींना न बोलून देणं असा विषय कधी येऊ शकत नाही. वहिनी मी मगाचपासून सांगितलं की सरकार 40 वर्ष दादांच्या सोबत त्या पत्नी म्हणून ज्यावेळेला असताना त्यांचं सामाजिक, कला, क्रीडा, सहकार क्षेत्रातलं उल्लेखनीय कामगिरी बारामतीकरांनी आणि संबंध महाराष्ट्राने अनुभवलेली आहे. दुर्दैवाने दादांच्या मृत्यूच्यामुळे जो प्रसंग आला त्या प्रसंगाला सामोरं जाण्याचं एक तरचा आत्मविश्वास, धाडस वहिनींनी ज्या पद्धतीने दाखवलं ते अतुलनीय पद्धतीचं आहे. आता अशा वेळेला हे जे काही घटना आहेत ह्या घटना केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कुठं ना कुठेतरी जाणीवपूर्वक कमी लेखण्यात